तर चला आता मात्र आपण मॅचच्या दिशेने बोलूया. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बारक्या पाटील विथ हिम्मत चौगुले. तर गोलंदाज गुरुनाथ. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅट आणि बॉलमध्ये आवत असं संपर्क नाही या डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते आहे. पहिल्या बॉलवर एक रिस्की रन कंप्लीट होते त्या ठिकाणी. अकाउंट ओपन होत आहे बारक्या पाटील सोबतच संघाचं देखील. तर आता मात्र आपल्याला नक्कीच एक चांगली लढत पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ मजबूत आहेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यस. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत खंडू. क्षेत्ररक्षण करून फेकी करतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. दोन धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकतोय. 3 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला चालू आहे. गुरुनाथ या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. तर आता मात्र समोर हिम्मत. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे षटक फेकलं जात आहे गुरुनाथच्या माध्यमातून. गुरुनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अजून एक चांगला बॉल. जोरदार अपील. पंच मात्र जमत नाहीयेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा चौकार. तर पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 7 धावा. एक संत शांत सुरुवात वडोनोगरा टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय कारण पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र षटक क्रमांक दुसरा गोलंदाज विष्णू येतोय. पाहूया विष्णू कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मात्र पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झाल्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतील कारण पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली आहे. थोडं स्पीडअप करा. यानंतर अजून एक सामना खेळवायचा बाकी आहे. कालच्या दिवसातून ओमसाई पीसी संघ क्वालिफाय झाला होता. आज मात्र त्यांना पुन्हा एकदा आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि पीसी संघ या ठिकाणी दाखल देखील झालाय. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. रामदास म्हात्रे, मधुकर बजागे सर, वेलकम. विष्णू गोलंदाजी मार्कवर.
समोर बारक्या पाटील हा फलंदाज. याच पंचांना देखील विनंती असेल आपण वारंवार ऑन करत राहायचं आहे. वेल थोडा कमी खर्च करा टीम आमने. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑफ साईडला कार्पेटच्या साने चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय दमदार खेळ आज मात्र या दोन संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. लव फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. आज मात्र पाहूया या दोन संघातून कोणता संघ क्वालिफाय होईल. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस लेट कट गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. दुरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेस परतावं लागेल. हिम्मत फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. तर नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती राजा जातोय. मागच्या मॅचचा हिरो. भरपूर चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. आता मात्र आपला गिअर चेंज करावा लागेल टीम वडनगरला, कारण भरपूर चांगली गोलंदाजी आमने टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज विष्णू वलतोय. यावेळेस लेट कार्ड. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर होते आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट होते. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. मित्र म्हणून जीवनदान दिलं गेलंय त्या ठिकाणी फलंदाज राजाला. विष्णू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी राजा सज्ज झालाय. माफ करा, विष्णू सज्ज झालाय. विष्णू षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचले होते, मात्र झेल ड्रॉप होतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव देखील पूर्ण होते आणि धावफलक 3 ने पुढे सरकेल. 10 धावफलकावर झाल्या आहेत. 15 धावा. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. विष्णू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस टॉप एज मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे, मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट होत आहे. 2 षटकाची समाप्ती. 10 धावफलकावर आहेत. 1 गडी बाद 17 धावा. मात्र यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल टीम वडनगर. सतरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. तर या 2 षटकांमध्ये नक्कीच तुम्हाला विकेट्स खेळाव्या लागतील एक चांगली मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. तर त्या उलट या प्रकारचं सातत्य पुढे देखील पाहायला मिळालं तर नक्कीच कमीत कमी धावामध्ये रोखण्यामागे यश येईल आमने टीमला. षटक क्रमांक तिसरा फेकण्यासाठी खंडू गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. पहिलं षटक, ज्या षटकापासून भरपूर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली
गोलंदाज गुरुनाथने ते षटक फेकलं होतं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर षटक क्रमांक दुसरं जे आपण पाहिलं त्या षटकाच्या माध्यमातून विष्णू या गोलंदाजाने 10 धावा खर्च केल्या. तर अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती 17 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र षटक क्रमांक तिसरं फेकण्यासाठी खंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपण पाहतोय SPP ट्रॉफी 2021 जर्मन 40+ पोगाव टीमच्या माध्यमातून केलेलं हे आयोजन नियोजन आपल्याला अनुभवायला मिळतंय. तर षटक क्रमांक तिसरं षटकातील पहिला बॉल गोलंदाज खंडू वलतोय. समोर फलंदाज बारक्या पाटील. चला वेल थोडा कमी खर्च करा आमने टीम. आपण वेल थोडा कमी खर्च करायचा आहे. स्पीडअप करा कारण यानंतर अजून एक सामना खेळवायचा बाकी आहे. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉलमध्ये आवत असं संपर्क नाही आहे. मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळतोय बारक्या पाटील. मात्र बाद होणारा फलंदाज हिम्मतने आपल्या संघासाठी 7 धावा दिल्या. त्यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. तर राजा वैयक्तिक 3 या धावसंख्येवर खेळतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस टॉप एज चेंडू हवेत आहे. मिस टाइम फटका. मात्र नो मॅन लँड ठिकाणी चेंडू लँड होतोय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. हिम्मत या फलंदाजाचा एक चौकार वगळता एकेरी दुहेरी धावांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी आपला गिअर चेंज करावा लागेल. विकेटसाठी जावं लागेल वडुणकर टीमला एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. तर त्या उलट गोलंदाजांचा विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शिवनेरी स्पोर्ट अमने टीमच्या माध्यमातून एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर असल्या कारणानं वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावे लागत आहेत. खंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस देखील टॉप एज मिस टाइम फटके वारंवार आपण पाहतोय. आता मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज राजा बाद. वारंवार मिस टाइम फटके खेळत होता राजा. यावेळेस मात्र गोलंदाजाने चांगले जज केलं. त्या ठिकाणी परतावं लागलंय राजाला. नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. खंडू भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न. यस बॅटची कडा लागली आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद. तर बारक्या पाटील देखील या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले त्या ठिकाणी गोलंदाज खंडूने. तर विकेट हॅट्रिक पाहायला मिळतंय का पाहूया. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी खंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर समोर फलंदाज संदीप पंचांकडनं गार्ड घेतोय. वैयक्तिक पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज झालाय.
यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. अतिशय सुरेख फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला होता. 4 धावांसाठी आज चौकार येतोय. 4 ने धावफलक पुढे सरकला आहे. धावफलकावर 24 धावा पाहायला मिळत आहेत. खंडू गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी समोर संदीप आहे. यावेळेस हा बॉल निघून जाईल सीमारेषा पार, हा षटकार. कमबॅक करण्यासाठी या फटक्यांची आवश्यकता देखील होती. जे फटके आपण संदीपच्या बॅटमधून पाहतोय, 2 चेंडूवर 2 बिगिट, 1 चौकार तर 1 षटकार. 3 षटकाची समाप्ती. धावफलकावर आहेत 30 धावा. यानंतर मात्र अजून एक षटक बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल वडुनवकर संघ. 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर आता मात्र शेवटचं षटक आहे. गोलंदाज संतोष जोशी येतोय. पाहूया संतोष कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. अनामारीचं षटक. 2 फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्या दोघांमध्ये क्षमता आहे बिगिटची. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे, मात्र झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एकतीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सुदर्शन शेलके यांचं वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? नाहीये, चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा बाहेर. आज धावफलक पुढे सरकले. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. संतोष गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस हा बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे आणि निघून जाईल सीमारेषा पार, हा षटकार. संदीपने 4 बॉल फेस केल्या, त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले आहेत. भरपूर चांगली फलंदाजी संदीपच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. संदीप पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाज बोलतोय संतोष. यावेळेस देखील चेंडू हवेत आहे. नक्कीच चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, हा षटकार.
आता मात्र धावा ज्या आहेत त्या वेगाने पुढे धावत आहेत. 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा बॉल उडवलाय. गोलंदाज जज करतोय, मात्र चेंडू गोलंदाजापासून दूर पडतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 49 49 धावा धावफलकावर झाल्या आहेत. भरपूर चांगली फलंदाजी संदीपच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. या इनिंगची आवश्यकता देखील होती टीम वडुणवकरला आणि नक्कीच ती फटकेबाजी मात्र संदीपच्या बॅटमधून झाली आहे. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज बोलतोय संतोष जोशी. यावेळेस हुक केलाय. अतिशय सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हा षटकार चार षटकांची समाप्ती झाली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. 55 धावा. 56 धावांचं लक्ष उभं केलंय टीम वडुणवकरने. आमने टीम सोबत पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर फक्त 17 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र पलटवार आपल्याला पाहायला मिळाला वडुणवकर टीमच्या माध्यमातून. उर्वरित 2 षटकांमध्ये भरपूर धावा पाहायला मिळाल्या आणि त्याच्याच जोरावर 55 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 56 धावांचं लक्ष आहे. तर 56 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकणार आहोत मोहनदादा भोईर यांच्या आवाजाने. हॅलो. धन्यवाद संदेश. चला नवगर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावणी घेतोय. पंच देखील आमच्या ठिकाणी रवाना होताना आपण पाहतोय. विनंतीशील अगेन्स्ट संघ अर्थातच अमने या संघाचा संघटक आपण देखील आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. विजयाचं लक्ष आपण जर पाहिलं तब्बल 56 धावा. 24 चेंडू 56 धावाचं समीकरण प्रतिशत आपण विचार केला तर 14 धावांची सरासरी आहे. निश्चितच एक मोठा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. मोठ्या धावा या ठिकाणी उभारायच्या आहेत आणि मोठ्या धावा जर आपणास उभारायच्या असतील तर मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. तर बघूया कशा प्रकारे सुरुवात होते. अमनी या संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते.
संतोष आणि गुरुनाथ ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र आपण निश्चितची स्पर्धा ऑब्झर्व करतो. जी स्पर्धा आपण पाहतोय सध्या भिवंडीमधून एकच चर्चेला असलेला विषय या स्पर्धेचा SPP ट्रॉफी 2021 जनमन पोगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेला खास करून ठाणे जिल्हा उपजिल्हा प्रमुख सन्मानित दिवाणंद थाळेसाहेब आणि त्याचबरोबर आमचे परम मित्र भिवंडीचा एक उत्तम आवाज आहे मश शैलेश मांजरेकर या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद. आपण सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा ऑब्झर्व करता, आम्हाला देखील लाईक करता. आदरणीय देवानंद थाळेसाहेब आपली देखील मनापासून आभार. पहिला चेंडू पेस करताना अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूला सुंदरसा ऑफलाईनचा फटका आपण पाहिला. आता मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची पॅक आपण पाहिली. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हते. एक निर्धाव चेंडू धावसंख्या स्त्री अगेन्स्ट पुन्हा एकदा श्याम. आता मात्र फटका फासतोय. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. शॉर्ट सली मिळवला आपण पाहिलं होतं. सापलं रचलं होतं. बारक्या तेडीने उपस्थित होता आणि कुठल्या प्रकारची चुका नाही आहे. महत्वाचा फलंदाज मातोडीने आमच्या संघाचा बाद होताना आपण पाहिलं होतं संतोष जोशी. एक संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड होतं. तीन चेंडू ज्याने फेस केले, 4 धावा ज्याच्या बॅटमधून देखील आपण पाहिल्यात. पहिल्या चेंडू अतिशय घणागतीचा प्रार देखील ज्याचा पाहिला. अतिशय उत्कृष्ट फटका. काय जबरदस्त प्लेसमेंट पाहिली होती पहिल्या चेंडूमध्ये आपण संतोष जोशी याची. मात्र हा फलंदाजाने बाद होते. नेक्स्ट न्यू बॅट्समन रोहिदास. चला प्लीज थोडंसं आपण वेल कमी घ्या, स्पीडअप करायचं आहे कारण की आजच्या स्पर्धेमधून एक पहिला फर्स्ट सेमीफायनल महत्त्वाचा सामना बाकी आहे. दोन्ही संघांना बाकी सुवर्ण संधी आहे. ज्या सामन्यातून जो संघ विजय संपादित करेल तो आज एक ट्रॉफीचा हकदार असणार आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज श्याम. का लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. अराउंड द लेग त्रिफलचित फलंदाज बाजू. चेंडूची लाईन मिस करताना फलंदाजाला पाहिलं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट घातक गोलंदाजी करताना सध्या आपण श्याम याला पाहिलं. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद करतोय श्याम. संघाकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी पहिल्या षटकारामध्ये श्याम याची आपण पाहिली. आता बघूया तो गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज ठरतो की काय, हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतो की काय. लाजवाब गोलंदाज प्रत्येकी आपण पाहिलं. पहिल्या 4 चेंडूत आपण विचार केला. आता 2 फलंदाज बाद आणि फक्त 4 धावा. विजयाचं मोठं लक्ष आहे आणि निश्चितच मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना कुठं थोडंसं मानसिक दबाव सायकोलॉजी प्रेशर आपण पाहतोय. आमने या संघावर महत्त्वाच्या सामन्यामधून हा संघ थोडंसं आपण पहिल्या षटकामधून थोडंसं बॅकफुटवर पाहतोय. चला गोलंदाज आपण थोडंसं बेल कमी घ्या. अगेन्स्ट हॅट्रिक बॉल. चेंडू हवेमध्ये क्षेत्राच्या खाली आहे. जज कॅच.
जर 45 वयाचा फलंदाज नसेल तर आपण ओव्हर षटक संपलं असं जाहीर करूया. हा स्पर्धेचा नियम आहे. तर षटक क्रमांक पहिलं संपतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय लाजवाब गोलंदाजी आपण पाहिली, खास करून गोलंदाज श्याम याची. या स्पर्धेतला मला वाटतं पहिला विकेट टेकर गोलंदाज, हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरतोय श्याम. विशाल लक्ष 56 धाबांचा आणि लक्षाचा पाठला करताना मानसिक दबाव, सायकोलॉजी प्रेशर बारक्याच्या माध्यमातून 2 झेल कलेक्ट केले गेले महत्त्वाचे. नेक्स्ट बॅट्समन खंडू. चला प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या. षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निश्चित महत्त्वाच्या सामन्यामधून कुठेतरी थोडंसं बॅकफूट आपण पाहिलं. अमनिया संघाला 3 महत्त्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला फक्त धावा आहेत ते 4. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज या संदीप ज्यांना या स्पर्धेमधून अतिशय लाजवाब फलंदाजी केली, आता मध्ये गोलंदाजी धुरा सांभाळतो आणि बघूया गोलंदाजी कशा प्रकारे करतोय संदीप. चला वेळ कमी घ्या नवघर संघ. संदीप आणि पहिला चेंडू पेस करताना ऑन साईडचा फटका आपण पाहतो. अतिशय चांगला फटका. 1 बाउन्सच्या टप्प्याने मात्र आउटफील्डमधून चेंडूला कलेक्ट केलं जातं, मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. आणि निश्चितच अमनिया संघाला सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. एकेरी दुहेरीने या ठिकाणी आपण सामना विजय संपादित करू शकत नाहीये. तिसऱ्या पंचांची मला वाटतं उपलब्ध करायची आहे. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाज संदीप मैदानामधून आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, मात्र फटका फसतोय. आउटफील्ड मधून का लाजवाब क्षेत्ररक्षण केलं जाणार बारक्या. आतापर्यंत मोठा फटका खेळण्याचा मानस निश्चित आपण पहिल्या मध्ये कुठेतरी क्लिअर करू शकला नाही तो फलंदाज. व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमारेषा आउटफील्डमध्ये आपण बारक्याला पाहिलं. नेक्स्ट बॅट्समन विष्णू. एक संघाची सर्वात महत्त्वाची जोडी आता बिन्नीची जोडी मैदानावर आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. अतिशय चांगला फटका आउट ऑफ इनसाईट. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जात नाही, फक्त 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 6. षटक क्रमांक दुसरं विजयाचं मोठं लक्ष 56 धाबांचं निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटकींची आवश्यकता आहे. मात्र ती ॲबिलिटी, ती क्षमता या फलंदाजामध्ये आहे. विष्णू येणारे 15 चेंडू आणि विजयापासून अजूनही 50 धाबा दूर आहे. अतिशय चांगला फटका. बघूया कॅच. या स्पर्धेतला चौथा झेल कलेक्ट करणार बारक्याला आपण पाहतोय. फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका देखील आपण पाहिला होता. फटका उत्तम होता, मात्र मी खरोखरच कौतुक करून ते क्षेत्ररक्षकाचं बारकियाचं काय लाजवाब झेल रनिंग कॅच.
दोन्ही संघासाठी एक बघा महत्त्वाची मॅच आहे आणि जो संघ या स्पर्धेमधून या सामन्यामधून विजय संपादित करेल तो एक ट्रॉफीचा हकदार असणार आहे. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगला म्हणता येणार नाही आहे. त्याहून आपण सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं बारक्या पाटील याचं त्या स्पर्धेतला आजच्या चालू सामन्यातील चौथा झेल कलेक्ट करतोय. का लाजवाब कामगिरी मित्र, झेला फार महत्त्वाचं असते क्रिकेटमधून. घ्या कॅच जिंका मॅच, कॅच विन द मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून ऐकत असतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप, न्यू बॅट्समन रमेश. पहिल्यांदा थोडासा स्टेपआउट जवळ जाऊन ऑफसाईडला अतिशय चांगला फटका आपण देखील त्याच्या बॅटमधून पाहिला. मात्र 2 क्षेत्र बीट करून चेंडू बघा एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. अतिशय चांगला चेंडू तितक्याच रुपयामध्ये चेंडूला सुंदर असं अपड्रेचा फटका देखील आपण पाहिला होता. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कवर सीमारेषा ट्रॅव्हल मार्ग झाला. 2 क्षेत्र बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. आता मात्र एक लाईन चुकीची आहे. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा, पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर. अजूनही मला वाटतं एक चेंडू शेष असावा. या ठिकाणी फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फाटका आणि मात्र एका टप्प्याने 2 क्षेत्र बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. रमेश किती झाले धावा? षटक क्रमांक दुसरा सामना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 15. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही मला वाटतं 41 धावांची गरज आहे. 12 चेंडू 41 धावा प्रतिशत आपण जर विचार केला तर 20.50 सरासरी मोठं लक्ष्य आहे आणि निश्चितच मोठ्या पटकींची आवश्यकता देखील आहे. या ठिकाणी मात्र चेंडू ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आहे. पडल्यानंतर कुठेतरी आपण पाहिलं होतं चेंडू तसा टर्न झाला होता आणि परिपूर्ण बीट होताना आपण फलंदाज खंडू याला पाहिलं. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असेल षटक क्रमांक 3. 11 चेंडू 41 धावांची गरज. आपल्यावर चेंडूला सुंदरसा ऑपरेटचा फटका आपण पाहतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. मिळते फक्त आणि फक्त एकदा. या अगोदर मी म्हटलं होतं एक दुःख से कुछ काम चलने वाला नहीं है. मिळते फक्त आणि फक्त एक धावांनी संघात धावसंख्या. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी झेल कलेक्ट करण्याचा अतिशय चांगला दांडगा प्रयत्न देखील आपण क्षेत्ररक्षक हिम्मत याचा पाहिला. झेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालं नव्हतं. सेफ लँडिंग झालं होतं त्या चेंडूचं. मात्र मिळते तोपर्यंत मिळतील 2 धाबा. या 2 धाब्याने आमने संघ पोहोचतोय 19 या धावसंख्येवर. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्त्री षटक क्रमांक 3. धावसंख्या 19. असं महत्त्वाच्या सामन्यामधून मात्र जी कामगिरी आपण निश्चित कालच्या दिवसामधून आमने संघाची पाहिली होती ती कामगिरी दिसत नाही. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतोय. अरुंदी कार्पेट चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षकांनी थोडंसं बीट निश्चित चेंडून केलं होतं.
बॅकिंग आपण उत्तम पाहिली. 2 धावा कंप्लीट, 2 धावांनी संख्या धावसंख्या पूर्ण केली, दोन्ही पुढे सकते धावसंख्या होती ती 21-21. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर विजयापासून अजूनही तब्बल 35 धावा दूर आहे. 6 चेंडू 35 धावा, मिशन थोडंसं इम्पॉसिबल. पहिलाच फुलटा चेंडू ऑन साईडचा धमाका आपण पाहतोय. अप्रतिम उत्कृष्ट फटका रमेश याच्या बॅट मधून येतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ऑन साईडचा धमाका आपण पाहिला रमेशच्या बॅटमधून. या ठिकाणी मात्र प्रॉपर बॅटवर चेंडू घेता आला नव्हता. बॅक टू बॉलरचा मारा आपण पाहतोय. आपल्या फॉलोज चेंडूला कलेक्ट करतोय स्वतः गोलंदाज. कुठल्या प्रकारची धाव नाही. येणारे चेंडू असतील 4 आणि विजयापासून तब्बल 29 धावा दूर आहे. आता मात्र अतिशय चांगला फटका आहे. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केला जातो. बारक्या याच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त 1 धावा. आता मात्र स्ट्राईक रोटेटकडे संधी आहे ती खंडूयाला. धावसंख्या 1 ने पुढे सकते. आता जे पराभवाचं अंतर आहे ते कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न आमने संघाच्या माध्यमातून केला जातो. उर्वरित 3 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. उर्वरित 2 चेंडू शेष आहेत. आता मात्र जी गरज आहे ती 27 धावांची. चला ओम साई पिशे या संघाचा संगणक आपण लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ओम साई पिसे हडला का मनोहरजी. अतिशय चांगला फटका इन साईडला आपण पाहतो. चांगले क्षेत्ररक्षण देखील राजाच्या माध्यमातून. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर हिट केली. चेंडू जातोय वाईट ऑफ लॉंग ऑन सीमाच्या रेषेच्या बाहेर जाणार एक नत्र दीपक षटकार येतो. मात्र कुठेतरी फटक्यात थोडासा उशीर झालेला आहे. फक्त आणि फक्त एक थोडंसं जे पराभवाचं अंतर आहे ते मात्र या ठिकाणी कमी केलं जातं. या 7 धावांनी संघ धावसंख्या